तर पुढील भागात आपण बघणार आहोत निकृष्टतेच्या स्तराला पोचलेला ब्राह्मणवाद. प्राचीन आर्य समाजात पौरोहित्याच्या व्यवसायावर ब्राह्मणांचा एकाधिकार होता. ब्राह्मणांशिवाय कुणीही पुरोहित बनू शकत नसे. धर्माचे रक्षक म्हणून ब्राह्मण नैतिक व आध्यात्मिक बाबीत समाजाचे मार्गदर्शक असत. ब्राह्मणांच्या कृत्याचे अनुसरण समाजाचा अधीनस्थ वर्ग करीत असे. परंतु आपणाकडे जे प्रमाण उपलब्ध आहे त्यावरून हे सिद्ध होते की ब्राह्मणांचा वर्ग हा नैतिकरित्या अधोगतीचा अगदी खालच्या थराला पोचला होता. एखाद्या ब्राह्मणाला केवळ 7 दिवस पुरेल इतकीच अन्नसामग्री संग्रहित करण्याचा अधिकार होता. परंतु हळूहळू त्यांनी हा नियम मोडला. प्रत्येक वस्तूचा संग्रह करण्याची लालसाच जुनी या ब्राह्मण वर्गाला जडली. अन्न, पेय म्हणजे दारू, कपडे, शय्या, सुगंधित द्रव्य इत्यादींचा संग्रह ब्राह्मण लोक करू लागले. आजही कित्येक ब्राह्मण स्त्रियाशी संभोग करू शकतात, लग्न करू शकतात व घर विकत घेऊ शकतात. त्यांनी संपत्ती किती ठेवावी यावर कुठलाही निर्बंध नाही. या अशा गोष्टी आहेत. तर या ब्राह्मण वर्गाला मनोरंजक तमाशे पाहायचा जणू छंदच जडलेला होता. उदाहरणार्थ कोणतं? नर्तकीचे नृत्य, गीत गायन, वाद्यांचे संगीत, मेळ्यातील तमाशे, गाणे म्हणणे, हस्तसंगीत, भटांचे गीत, टमटम वाद्य, सुंदर दृश्य, चांडाळाद्वारा नाट्य, हत्ती, घोडे, हेले, बकरे, कोंबडे इत्यादी पशुपक्ष्याच्या लढाया, लाठीमार, युद्ध, मल्लयुद्ध, बलपरीक्षण, बनावट युद्धाभ्यास, समीक्षा इत्यादी. याशिवाय विविध प्रकारचे खेळ आणि व्यसने या ब्राह्मण वर्गाला जडलेली होती. उदाहरणार्थ 1. चौपड खेळणे, फासे फेकणे, बहुरुप्याचे सोंग घेणे. याशिवाय व्यसन व खेळांची लांब यादीच बाबासाहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे. उंची आसने बाळगण्याचे व्यसन सुद्धा ब्राह्मणांना जडलेले होते. याशिवाय या ब्राह्मणांना स्वतःला शृंगारित म्हणजे नीटनेटकं सुंदर दिसण्यासाठी करण्याची सवय होती. चर्चेचे नाना प्रकार ब्राह्मणात अस्तित्वात होते. याशिवाय वादविवादात करणे सुद्धा ब्राह्मण वर्गाला आवडत असे. वादविवाद म्हणजे डायलेक्टिक्स म्हणजे भांडणात डिस्कशनमध्ये भाग घ्यायला आवडत होते. ओके. प्रत्येक गोष्ट ब्राह्मण वर्ग आपले स्वार्थ साधण्याच्या हेतूनेच करीत असे. म्हणजे तो खूप स्वार्थी होता सुरुवातीपासूनच ब्राह्मण वर्ग. तर जीविका कमविण्याकरिता ब्राह्मण वर्ग वाईट मार्गांचा अवलंब करत या कामी ब्राह्मण भविष्य सांगण्यासारख्या हलक्या कलेचा उपयोग करीत. 1. हस्तरेखा पाहणे. 2. शकून अपशकून काय हे सांगणे. 3. वीज कडाडल्यास भविष्यवाणी करणे. 4. अग्नीला आहुती देणे. 5. चमच्याद्वारे आहुती देणे. 6. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थाचे यज्ञात हवन करणे. 7. दुष्ट आत्म्यांचे संतुष्टीकरण. 8. शारीरिक लक्षणांवरून भविष्य सांगणे. 9. स्वप्नांबद्दल भविष्य सांगणे. 10. भूतांना पळविणे. 11. सापांचे मंत्र. 12. विष काढण्याची विद्या दाखविणे. विंचू, उंदीर, साप, कावळे, पक्षी इत्यादींची तंत्रविद्या. संकटांच्या वेळी मंत्र विद्या प्रयोग. रीतिरिवाजांबद्दल नियम सांगणे. देवतांना अर्पण करण्याकरिता उजव्या पायातून रक्त काढणे. केवळ हात पाहून भविष्यवाणी करणे की हा व्यक्ती भाग्यशाली आहे अथवा नाही. ज्या ठिकाणी घर अथवा क्रीडास्थळ बनत आहे ती जागा शुभ आहे अथवा नाही. दुष्ट आत्म्यांना दूर पळणे, भूतांना पळणे, मातीच्या घरात वास्तव्य करताना तंत्रमंत्राचा प्रयोग करणे, सापावर तंत्रमंत्र बोलणे, जहरावर तंत्रमंत्र बोलणे, विंचवाच्या दंशावर देखील तंत्रमंत्र बोलणे, एखादा मनुष्य किती वर्षे जगेल याबद्दल भविष्यवाणी करणे, संकटामधून बचावण्याकरिता तंत्रमंत्र दाखविणे, खाली दर्शवलेल्या वस्तू आणि प्राण्यांच्या चांगल्या अथवा वाईट गुणांचे वर्णन तसेच त्यांची चिन्हे पाहून त्या वस्तूच्या स्थलकालाबद्दल शुभ किंवा अशुभ वर्तमान सांगणे, रत्न, पोशाख, तलवार, बाण, धनुष्य, स्त्री पुरुष, मुलगा मुलगी, दास दासी, हत्ती घोडे, म्हैस, सांड, बैल, बकरे, कोंबडे, कासव आणि इतर प्राणी हलकी सलकी कारणे दाखवून ब्राह्मण स्वतःची जीविका कमवित असत आणि याकरिता वाईट मार्गांचा अवलंब करत. आता या गोष्टी ज्या आपण आतापर्यंत पाहिल्या त्या सर्व गोष्टी आज सर्रासपणे चालू आहे. तुम्ही कुठल्याही लोकलच्या ट्रेनमध्ये जा, तिथे पोस्टरवरती साईबाबाचा फोटो असेल आणि तिथे लिहिलं असेल बाबा सिंग ही बाबा ढमका ये आपके लव लाइफ को या आपके ज़िंदगी को बदल देंगे, आपको नौकरी मिल जाएगी, आपको घर-दार मिल जाएगा, सब कुछ मिल जाएगा, आपका ज़िंदगी बदल जाएगा असं म्हणून कितीतरी पोस्टर तिथे लावलेले आहेत आणि खाली संपर्क दिलेला असतो. मग लोकं तिथे जातात आणि काहीतरी खोटं चमत्कार करून दाखवतात. या गोष्टी आजही चालू आहेत.
अशा प्रकारे जसे मान्यवर निघण्याची वेळ झाली आहे, गृहप्रमुख आक्रमण करतील. आता ह्या काही परिस्थितीतील घटनाक्रम दिलेले आहे. गृहप्रमुख आक्रमण करतील आणि शत्रू मागे हटेल. गृहप्रमुख विजयी होतील आणि आपले प्रमुख हरतील. विदेशी प्रमुख या बाजूला विजयी होतील आणि आम्ही हारू. याच प्रकारे हा पक्ष विजयी होईल आणि तो पक्ष हरेल. काही ठिकाणी यत्न करतात ज्याच्यामध्ये आपली टीम जिंकावी, क्रिकेटमध्ये आपली टीम जिंकावी आणि इतरांची टीम हारावी म्हणून एक यत्न देखील करायचे लोक अजूनही करतात. आणि अशाच गोष्टी चालवायच्या आपल्या समाजात. खालीलप्रमाणे भविष्य सांगण्याबद्दल वाईट मार्ग अवलंबेल. चंद्रग्रहण कधी होईल? सूर्यग्रहण होईल. नक्षत्रांचे ग्रहण होईल. सूर्य आणि चंद्र निघून जातील. सूर्य आणि चंद्र आपल्या पूर्वस्थानी येतील. नक्षत्रे निघून जातील. नक्षत्रे आपल्या पूर्वस्थानी येतील. जंगलात वणवा पेटेल. उल्कापात होईल. भूकंप होईल. देवतेचा वज्रप्रहार होईल. सूर्य आणि चंद्राचा उदय किंवा अस्त. विविध प्रकारचे भविष्यवाणी करून ब्राह्मण वर्ग उदरनिर्वाह करीत असे. तर हे असे धंदे त्यांचे होते. पुढे दिले जोरदार पावसाची भविष्यवाणी, कमी पावसाची भविष्यवाणी, भरघोस पिकांची भविष्यवाणी, अन्नधान्याच्या कमतरतेबद्दल भविष्यवाणी, शांततेबद्दल भविष्यवाणी, अशांततेबद्दल भविष्यवाणी, रोगराईबद्दल भविष्यवाणी, चांगल्या ऋतूबद्दल भविष्यवाणी, शब्दांबाबत वादविवाद, विविध प्रकारचे मंत्र काव्यरचने, उलटसुलट चर्चा. ब्राह्मणावर विश्वास ठेवून लोक त्यांना भोजनदान देत असत. तरीही ब्राह्मण लोक हलक्या दर्जाच्या कला दाखवून आपली आजीविका कमवीत असत. आजही तेच करतात. विवाहाकरिता शुभ मुहूर्त काढणे, शांतता कायम करायचा दिवस मुकरर करणे, कर्ज घेण्यासाठी शुभ दिवस ठरवणे, धन खर्च करण्यासाठी शुभ दिवस ठरवणे, इतरांचे नुकसान करण्याकरिता तंत्रमंत्रांचा प्रयोग करणे, गर्भपात करण्याकरिता मंत्रोच्चार करणे, एखाद्या व्यक्तीला हरवण्याकरिता मंत्रोच्चार करणे, सूर्याची पूजा करणे, तोंडाद्वारे आगीच्या ज्वाला काढणे, तोंड धुण्याकरिता अनुष्ठान करणे, स्नान करण्याकरिता अनुष्ठान करणे, बळी देणे, लोकांना औषधी वनस्पती देणे, विविध प्रकारच्या औषधी लोकांना देणे, मुकेपणा आणण्याकरिता जादूटोणा करणे, बहिरेपणा आणण्याकरिता जादूटोणा करणे, भूतबाधा झालेल्या मुलीद्वारे भविष्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे, जादूच्या आरशासमोर भविष्यवाणी दर्शवणे, भाग्य देवतेला आवाहन करणे, शक्तिशाली देवतेला आवाहन करणे, निश्चित लाभ प्राप्त होताच देवतेला भेट अर्पण करणे, एखाद्या मनुष्यात नपुसंकत्व उत्पन्न करणे, एखाद्या मनुष्यात कुसंकत्व उत्पन्न करणे, घराच्या जागेकरता शुभ स्थळे निश्चित करणे, स्थळांना पवित्र बनवणे, कानात तेल ओतणे, डोळ्यात औषधी घालणे, नैत्रवैद्याचे कार्य करणे, लहान मुलांच्या वैद्याचे कार्य करणे, वेळोवेळी औषधी देणे इत्यादी या अत्यंत वाईट धंदे ब्राह्मणांनी कालही केले आणि आजही तेच करतात. तर आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत की त्यांनी आणखीन इतर काय काय उचापती केलेल्या आहेत. धन्यवाद.